मित्रांनो, आजचा विशेष भारी केबीसी एक काळ कोण बनेगा करोडपती। तसंच आपल्या नाशिक जिल्ह्यातील जर तसं म्हटलं तर चांदवड तालुक्यातील हर्नोली येथील केबीसी कंपनी। नमस्कार मित्रांनो, जाणून घेऊया आपण आज देवचंद बेडकर आवाज महाराष्ट्राच्या या यूट्यूब चॅनेलवरती 1 का 3 ट्रिपल करायला ज्याला जमले नाही त्याने आपली इन्व्हेस्टमेंट केबीसी कंपनीमध्ये केली। तर केबीसी कंपनी काय आहे आणि काय काळाबाजार झाला आहे, तर या संदर्भात आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया। चांदवड तालुक्यातील हर्नोल गाव, चांदवड मनमाड गाव हायवे, या हायवेवरती हर्नोल गाव पडतं टोल नाक्याच्या जवळ। आणि त्या गावचा रहिवासी असलेला भाऊसाहेब चव्हाण या व्यक्तीने केबीसी ही कंपनी काढली। 1 का ट्रिपल, 1000 गुंतवा, 2000 3000 कमवा। तर ह्या केबीसीचा झालेला 300 करोडचा काळाबाजार बद्दल आपण जाणून घेऊया। आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। त्यासाठी काही कुठला चार्ज वगैरे काही नाहीये। तर भाऊसाहेब जाधव याने केबीसी कंपनीची सुरुवात केली। पण भाऊसाहेबची हिस्ट्री काय, तर बीकॉम एमकॉम असं काहीतरी त्याचं शिक्षण झालेलं आहे। आणि नाशिक येथे त्याचं ऑफिस होतं। पण त्या अगोदर त्याने सुरुवात केलेली आहे कुठून, तर परभणी जिल्ह्यामधून, सेलू तालुक्यामधून। 1 का ट्रिपल। भाऊसाहेब चव्हाण हा काय करायचा, तर बेंटेकचे आयटम विकायचा काम करायचा। त्यानंतर त्याने ॲम्वे कंपनीमध्ये जॉब पण केला काही दिवस, आणि तिथंच ॲम्वे मध्येच त्याला हा प्लॅन मिळाला आणि तिथूनच त्याने सुरुवात केली 1 का ट्रिपल। तर पहिलं ऑफिस त्याने चालू केलंय सेलू येथे परभणीला। एक कंपनीची स्थापना केली केबीसी। केबीसीचा लॉंग फॉर्म आहे आज लोकांना सांगता येत नाही। तर महत्वाचं, या कंपनीमध्ये त्याने साथ घेतली आपली पत्नी आरती चव्हाण, फक्त 3री पास। त्यानंतर आपला बंधू बाबासाहेब चव्हाण, जो आपल्या चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव इथे बँकेत कॅशियरची नोकरी करायचा। आणि अजून एक साथीदार म्हणजेच संजय जगताप, हा पोलीस होता। नाशिक आडगाव शाखेच्या आसपास कुठेतरी त्याची ड्युटी होती। तर अशी हे 4 जण संचालक यांनी ही सुरुवात केली। आणि बापूसाहेब हा माइंडेड माणूस होता। कसा, तर वडनेर भैरव सारख्या प्रख्यात बागायतदार गावामध्ये त्याची नोकरी, कोणाच्या अकाउंटला किती देवाणघेवाण होते हे सर्व त्याला माहीत, आणि त्याचाच फायदा त्याने चांगल्या पद्धतीने उठवायचा असं ठरवलं। आजूबाजूच्या लोकांशी त्यांनी संबंध प्रस्थापित केले, ओळख निर्माण झाली, संबंध झाले, आणि केबीसीच्या माध्यमातून लोकांना गंडा घालायला बाबासाहेब चव्हाण अधिक भाऊसाहेब चव्हाण यांनी सुरुवात केली। तर ही सुरुवात कशी झाली, तर सेलू परभणी येथे पहिलं ऑफिस झालं, दुसरं ऑफिस आपल्या आडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुठेतरी नाशिक जिल्ह्यात झालं, तिसरं ऑफिस संभाजीनगर परभणी। तर फक्त यांनी ऑफिसच नाही खोलले, तर ह्या ऑफिसच्या अंडर, स्टाफच्या अंडर हजारो एजंट तयार केले, ज्यांनी 17,500 रुपये गुंतवणूक करायची। एक जो लाभधारक असेल किंवा ज्याला लाभ घ्यायचा आहे योजनेचा, त्याला 2-3 वर्षामध्ये डबल द्यायची, टिबल द्यायची, 1 का ट्रिपल। तर 17,500चे 17 त्रिक 51 52 53,000 रुपये त्याला मिळतात। मग असा पहिला कस्टमर एजंटने शोधायचा, आणि त्यांना पण बरेचसे ऑफर्स वगैरे, एजंटला कमिशन वगैरे ठेवलेले, काही पगारी म्हणून तिथं काम करायचे। 17,500ची पहिली गुंतवणूक जर त्यानं केली आणि 756 कस्टमर जर त्यानं टप्पा पार केला 756 कस्टमरचा, तर त्याला मिळायचे महिन्याला 50,000 रुपये कंटिन्यू इन्कम।
जर त्याची हीच गुंतवणूक 2,500 सभासदांमध्ये झाले, गुंतवणूकदार झाले 2,500, तर त्याला प्लस 50,000 महिना प्लस 1,00,000 रुपये किमतीचे दागिने गिफ्ट मिळायचे प्रोग्राम मध्ये. जर तोच टप्पा त्याने पुढे 6,000 गुंतवणूकदारांचा जर पार केला तर त्याला एक स्विफ्ट गाडी बक्षीस दिली जायची. आणि जर अजूनही पुढे जाऊन त्याने 12,000 जर गुंतवणूकदार कस्टमर जर बनवले तर 50 लाखाचा बंगला त्याला गिफ्ट दिला जायचा. एवढ्यावरच कंपनी न थांबता बरेचसे फॉरेन टूर्स त्यांनी आयोजित करायच्या, स्टाफला एजंटला पार्ट्या द्यायच्या, कस्टमर बोलवायचे, मेळावे करायचे, कार्यक्रम घ्यायचे. आणि 3 वर्षामध्ये आपण कसं श्रीमंत होणार, 1 लाखाचे 3 लाख कसे होणार, 10 लाखाचे 30 कसे होणार आणि 1 कोटीचे 3 कोटी कसे होणार, हे सगळे प्लॅनिंग समजून सांगायचे आणि लोकांना गंडा घालायचं, स्वप्न माइंडमध्ये फिट करून द्यायचं. हे माइंडमध्ये फिट झालं का पैसे पट्ट्यानं गुंतवलेच. असं 3 वर्षातलं स्वप्न बघणारी संभाजीनगर, महाराष्ट्रात आजूबाजूच्या परिसरामध्ये लाखो कस्टमर त्यांचे तयार झाले. अनेक ठिकाणी ऑफिस उघडले. चक्क एका संभाजीनगरच्या महिलेने आपल्या पतीचं न ऐकता 3 एकर जमीन विकून पूर्ण पैसे इथं गुंतवले. काही लोकांनी बँकेचं लोन घेऊन इथं पैसे टाकले, काही लोकांनी घरांवरती लोन काढले, काहींनी घरं विकले, उत्पन्न काढलं, अनेक मार्गातून पैसे आणून केबीसी कंपनीमध्ये गुंतवली. केबीसीच्या अनेक पुढे 2 कंपन्या तयार झाल्या, केबीसी मल्टी ट्रेड आणि केबीसी रिसॉर्ट. कंपन्या उभारल्या, इमारती उभ्या राहिल्या, अनेक योजना आणल्या, योजनाही संपल्या, पण लोकांना पैसे काही परत मिळाना. तर ही गोष्ट अशी घडली. मग या गोष्टीला वाचा फुडली नाशिकवरून. पण यातच नाशिक गुन्हे शाखेची नजर केबीसी कंपनीवरती पडली. ते पुढे बघू आपण. तर नाशिकचा एक एजंट होता सागर निकम आणि त्याची आई पुष्पलता निकम. पुष्पलता ही एक नर्स होती आणि हॉस्पिटलमध्ये काम करायची. पण तिनं आपल्या आसपास आजूबाजूचे नातेवाईक जिथं जिथं संपर्क असेल त्या सर्व लोकांचे पैसे केबीसी मध्ये गुंतवले. अनेक लोकांना रिटर्न्स पण मिळाले आणि त्यांनी चक्कळ पैसा कमावला. पण यात झाले असे की मुदत संपली, मुदत संपून 6 महिने झाले पण कंपनीकडून 1 रुपये परत मिळेना. मग आता करायचं काय? तर याच परिस्थितीत भाऊसाहेब चव्हाणला अंदाज आला का लोकांचे पैसे आता रिटर्न जात नाहीये, आपण आता करायचं कर. तर भाऊसाहेब आणि त्याची पत्नी हे प्रकरण उघड येण्याच्या 10 दिवस अगोदर सिंगापूरला फरार झाले. सागर निकम नाशिकचा सिंगापूरलाही जाऊन आला, पण तिथं जाऊनही त्याच्या हातात काही पडलं नाही. खरी कहाणी ओपन झाली. सागर निकम आणि त्याची आई ज्यावेळेस लोकांचे पैसे परत जाईना, लोक दरवाजावर येऊ लागले आणि ही गंमत त्यांच्या सहनशीलतेच्या बाहेर गेली आणि दोघांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली, जीवन यात्रा संपवली. जीवन यात्रा संपवली. बातमी वाऱ्यासारखी नाशिक जिल्ह्यात पसरली. नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर ही बातमी पसरली. अनेक ठिकाणी बऱ्याचशा कंप्लेंट केसेस नोंद झाल्या आणि पोलिसांनी हा मॅटर उचलला. पण भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची बायको फरार. नाशिकची घटना घडली आणि लोक भानावर आले ज्यांनी पैसे लावले ते. एकचा ट्रिपल करायला आलेल्या लोकांना कळलं का आपण काळ्या बाजारात, काळ्या योजनेत फसला आहोत, आपला पैसा परत मिळत नाही. आर्थिक गुन्हे शाखेला याची अगोदरच पासून खबर होतीच, पण सबळ पुरावा त्यांच्याकडे नसल्यामुळं त्यांनी फक्त लोकांना एक बातमी माध्यमातून इशारा केला का सावध राहा, पैसे विचारपूर्वक गुंतवा. पण भाऊसाहेब आणि भाऊसाहेबची पत्नी
सुरक्षित ठिकाणी फरार होते. लोकांना 5 जून 2010 ते 7 मार्च 2014 पर्यंत जी कंपनी सुरळीत चालू होती, इतका विश्वास लोकांना निर्माण झालेला होता. लोक करोड रुपये इथं इन्व्हेस्ट करत होते. पण ज्यावेळेस रिटर्न मिळायचे थांबले, कंपनीचे धाबे दणाणले, नफा तर नाहीच. लोक मुद्दलही घ्यायला तयार झाले, पण मुद्दलही मिळाना. अनेक ठिकाणी तक्रारी दाखल झाल्या. नाशिकवाल्यांनी आत्महत्या केली आणि या प्रकरणाला वाचा फुटली. आर्थिक गुन्हे शाखेनं केबीसी कंपनीवर रेड टाकली आणि तेथून बाबासाहेब चव्हाण आणि संजय जगताप याला निलंबित करून दोघांनाही अटक केली आणि एक केबीसीचं काळे सत्य लोकांसमोर आले. पत्नी आणि भाऊसाहेब तर फरार सिंगापूरला. मग आता करायचं काय? लोकांना आता 300 करोडला चुना लागलेला आहे. सर्व रेकॉर्ड तपासले कंपनीने, पोलीस आर्थिक गुन्हे शाखेने कंपनीला टाळे ठोकले आणि सर्व प्रकरणाचा तपास चालू केला. तर बऱ्याच लोकांनी चुना लागले हे लक्षात आल्यानंतर आत्महत्या केल्या. कोणाचं सोनं मोडलं, कोणाचं काय गेलं, मोर्चे झाले, आत्महत्या बऱ्याच लोकांचे झाले, आंदोलनं झाले. महाराष्ट्रातून भाऊसाहेब याचा कोणीतरी संपर्क करतंय ही खबर पोलिसांना काही दिवसानंतर लागली आणि खबरी कोण आहे याचा तपास घेऊन महाराष्ट्रातील त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. भाऊसाहेबची पूर्ण माहिती काढली आणि एक दिवस खबर लागली की 6 मे 2014ला मुंबई विमानतळावर भाऊसाहेब आणि त्याची पत्नी येते. हे 4 दिवस अगोदर कळालं. पूर्ण प्लॅनिंग झालं आणि भाऊसाहेबनं मुंबई विमानतळावर आल्या पाय ठेवताच पोलिसांनी त्याला तिथून अटक केली. या सर्व प्रकरणामधून कमीत कमी 300 कोटी रुपये ह्या 4 लोकांचे लुटले हे लक्षात आलं. थोडेफार रिटर्न गेले, काहींना ट्रिपल मिळाले, काहींना डबल मिळाले, पण जवळजवळ टोटल अकाउंट जर म्हटलं तर 300 कोटी रुपयाचा हा खूप मोठा घोटाळा आपल्या चांदवड तालुक्यातील हर्नोल गावचे भाऊसाहेब चव्हाण आणि त्यांचे संचालक मंडळ यांनी केला. पण पुढं घडलं काय आता तुम्हालाही माहिती आहे. ज्यांचे पैसे मिळाले यांना तर अटक झालीये, पुढं जाऊन जामीनही झालाय. जवळजवळ आता 2023 मध्ये भाऊसाहेब चव्हाणला जामीन मिळाला आहे. 2018 पर्यंत पूर्ण प्रकरणाचा तपास होऊन सगळ्या मालमत्ता, प्रॉपर्टी, गाड्या, सोने, लॉकरमध्ये जे काही असेल पैसा हिशोब लागून सर्व प्रॉपर्टी गव्हर्नमेंटनं सील केली. लोकांना एक दमडीही आजपर्यंत कुठेही मिळालेली नाही. केबीसी मध्ये पैसे टाकलेल्यांचे तर सर्वच गेले, वापस कुणालाच मिळाले नाही. पण भाऊसाहेब 2023ला जामीन घेऊन आज बाहेर आलेला आहे आणि बाकीचे पण आले अशी खबर सांगितली जाते. ते पैसा लोकांचा गेला, करोडपती भाऊसाहेब झाला. पण खूप अपेक्षेपोटी आपल्या मेहनतीचा घामाचा पैसा लोक कुठेही टाकायला तयार होतात, फक्त डबल टिबल मिळेल या अनुषंगाने. तर मला सांगायचं एवढंच मित्रांनो, मी सुद्धा असं आहे की केबीसी मध्ये नाही पण दुसऱ्या किरकोळ कारकोळ योजना, एमवे, स्वदेशी, अमुक फलनवीस त्याने थोडेफार पैसे गेले. पण त्या दिवसापासून कानाला खडा लावला, कष्टानं कमवायचं, मेहनत करायची, बाकी पैसा डबल कुठंच होत नाही, बँकेत सुद्धा होत नाही. व्हायचं असेल तर त्याला 7 ते 10 वर्ष कालावधी लागतो. तर असो मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला केबीसी कंपनीची काळ्या बाजाराची कहाणी? नक्कीच आपल्या व्हिडिओवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.